आता आम्ही चाललोय तुरीच्या शेंगा आणायला. ही पिशवी घेतली त्याच्यासाठी आणि सगळेच निघालोय. बघा दाखवते तुम्हाला. तर बघा सगळी साईना चालली आहे. ही साईना काय आम्हाला सोडून बसणार नाही, त्यामुळं चला आता तुरीच्या रानात गेल्यावर कंटिन्यू करू आपण. कुठं खाली आहे का हो? खालच्या ह्याच्यात निब्बर झाल्या का बघाव्या लागतील पण अगोदर. इथले नाही ते झालेल्या. वेद इथं सावलीत थांबा तुम्ही, मी न पप्पा तोडताव. काहीच एवढं माल नाही हो. दाट पण आहे त्या आणि असं फाटव फुटलेलं नाही त्याला. थांबा थांबा थांबा. तरी ते आम्ही शेंगा तोडायला आलोय. वेद आणि आदू दोघांना पण घेऊन आलोय आणि दोन्ही हाताने तोडायला लागतात, त्यामुळे त्यांना बसवले खाली. तर आपले शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं, तुम्ही बघत असाल तर. आणि छान छान कमेंट करत जा, म्हणजे व्हिडिओ टाकायला अजून उत्साह येतो आणि नवीन नवीन आयडियासुद्धा शेअर कराव्याशा वाटतात. त्यामुळं कमेंट करत जा तुम्हाला कसा वाटतं व्हिडिओ, किंवा अजून काय चेंजेस हवे आहेत का, किंवा कशाबद्दल बघायचे आहेत ते सगळे शेअर करत जा तुम्ही कमेंटद्वारे. तर तसे मी व्हिडिओ बनवत जाईल. तरी ते चूल मांडून घेतली विटाची, पातेल्याला माती वगैरे लावून घेतली. चूल काय लवकर पेटत नव्हती कारण वारं होतं खूप, त्यामुळं. आणि शेंगा धुवून घेतल्या, त्यामध्ये पाणी घातलं आणि येतानाच मोठं मीठ घेऊन आले होते, म्हणजेच खडं मीठ. तर ते घेऊन आले होते. त्यामध्ये भरपूर सारं मीठ घालायचं, म्हणजे 3 पसा असं म्हणतात त्याला एका हाताने घेतल्यामुळं. तर 3 पसा असं मीठ घातलं मी आणि छान अशा शिजू दिल्या. तर कमीत कमी पाऊण तास किंवा 1 तासभर शिजत असतील, कारण वाऱ्यामुळं जाळ नीट पोहोचत नव्हता. तर छान अशा शिजवून घेतल्या मऊ मऊ, आणि लेकरांनी सुद्धा त्याचा छान असा आनंद घेतला. तर तुम्ही सुद्धा अशी पार्टी करू शकता आणि एन्जॉय करू शकता, कारण आता तुरीचा सीझन चालू झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा ही पार्टी नक्की करा. वेदने व्हिडिओ घेतल्यामुळं थोडंसं तो हलवतोय, कारण आता आपल्याकडे ट्रायपॉड नाही आहे, पण तो ऑर्डर केला लवकरच येईल. तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल सुद्धा. तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चूल धुपायला लागले, ह्याला माती लावून घेतली पातेल्याला. चूल पेटवले पण धुपायले लागते आता. आज काय काय आहे सांगा बरं जेवायला एकदा. सांग की. गरगाटा भाकरी आणि तुरीच्या शेंगा. शेंगा